नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे। आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे। आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे। अवकाळी पाऊस आहे। राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता, पावसाचा जोर वाढलेला आहे। छोटीशी अपडेट आहे। आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर जास्त आहे। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी। चला तर सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, सुरुवातीला बघूया किनारपट्टीला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, मालवण, कुणकेश्वर, कणकवली, पोंडा या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील। भाग बदलत हलक्या सरींची शक्यता आहे। जोर थोडा कमी आहे दुपारनंतर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। तसेच या ठिकाणी वाडापेठ, राजापूर, रायपतन, लांजा, पुरंगड, बेलकर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे। रत्नागिरीमध्ये नेरवा, मुलगोंड या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी, पावसाचा जोर या ठिकाणी थोडा जास्त राहील। बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतोय। रिमझिम पाऊस जास्त राहील या ठिकाणी। माखजन, कोयना, पाटणकडे पावसाचा जोर वाढलेला आहे। या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो। हेदवी, गुहागर, मार्गताम्हणे, दाभोल, चिपळूण, लोटे, श्रीशिंगे, अरळ, कोयना, पाटण या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आहे। खेड, दापोली हलक्या मध्यम सरी, प्रतापगडकडे मध्यम स्वरूपात राहील। दिवेघर, गोरेगाव, रोहाला, वसा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे। मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर, जिते, लवसा, शिरगाव, सुधागड, नागोठा, रेवदंडा, काशीद या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे। विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय। दुपारनंतर या ठिकाणी पावसाचा जोर वाढतोय। तर रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग, चोंडी, पेजरीकडे जोर थोडा कमी आहे। पेन, शिरोली, खोपोलीकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। कुस्सर, कर्जत, पेठ, नेरळ मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे। तसेच पनवेल, नवी मुंबई, उरण, मुंबई, वरळी, कुळेवाडा हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे। खिरचनवाडा, उमवाडी, मीरा भाईंदर, ठाणे, निंजेगाव, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, बदलापूर सर्वत्र हलक्या मध्यम सरी, भाग बदलत जोरदार पाऊस। खडावली, शहापूर, पिली, उंबरपाडा सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तर सफाले, गोदमल, वाडा, पालघर, मानोर, बोईसर, वाणगाव, कासाखूड, कुदन या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरी, भाग बदलत जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो, दुपारनंतर नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर जबरदस्त वाढतोय। विजांचा गडगडाट, जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाशिकमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। तर या ठिकाणी बघितलं असता सापुतारा, ओझर हा जो काही परिसर आहे, आवटी, सटाणा, देवळा या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय। सटाणा, देवळा, चांदवड, दुधांबे, वणी या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। नाशिक, ओझर, निफाड, नागपूर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस। माळसाखुरी, निमगाव, मंजूर, देवगाव, पाटोदा, येवला या सर्व परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। मालेगाव आणि मनमाडकडे देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। सिन्नरकडे काही भागांमध्ये या ठिकाणी जोर जास्त राहील। तेरडे, डुबेर, शमशेरपूर, नांदूर, शेंगोटे, वावी हा जो काही परिसर आहे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, आज अहिल्यादेवीनगरकडे पावसाचा जोर आज देखील जास्त प्रमाणामध्ये आहे। बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। मागील 24 तासामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे। तर या ठिकाणी कोपरगाव, शिर्डी, जवळके, पुलतांबा, केलवड या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे। श्रीरामपूर, लोणी, आश्वी, संगमनेर या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। वरवंडी, देवळाली, प्रवारा, राहुरी, वांभोरी, मांडवे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। पावसाचा जोर वाढलेला आहे। या ठिकाणी वांभोरी, धनगरवाडी, घोडेगाव, शिरळ, कुदन तसेच या ठिकाणी कडगाव, अहिल्यादेवीनगर, भालवानी, पारनेर, टाकळी, डोंकेश्वर, सुपे, खंडाळा या सर्व परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे। राळेगाव, काळा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस। पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे पावसाचा जोर थोडा जास्त आहे। तर या ठिकाणी गरवाडी, मठ, ओतूर, जुन्नूर, नारायणगाव, आले, बोरी तसंच या ठिकाणी मनसर हा जो सर्व काही परिसर आहे पाबल सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस। चाकण, पुणे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा। पुणे तसंच या ठिकाणी लोणी, काळभोर, वाघोली, सुसगाव, दायरी, सोनापूर, शेवापूर तसंच पुनावले, आळंदी सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय। तर या ठिकाणी दुपारनंतर पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो। जोर वाढतोय दुपारनंतरच्या वातावरणामध्ये। तसेच
या ठिकाणी बघितलं असता लोणंद, फलटण, बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम सरी बघायला मिळू शकते. मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. साताराकडे जोर थोडा कमी आहे. साताराच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. मेदा, वसुटपोट, सौराट, अरळ, शिशिंगे, अवर्डे सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. तर कोरेगाव, रहमतपूर, अंधा, वडूज, कठाव, निधाल, दैवडी सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी. भाग बदलत जोरदार पाऊस. देवरा, अद्राकी, नांदल, फलटण, लाठे, बारामती सर्वत्र या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला आहे मध्यम स्वरूपात. तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असतं या ठिकाणी जोर थोडा जास्त आहे. बरड तसेच शिंगणापूर हा जो काही परिसर आहे, माळशिरस, बरड, शिंगणापूर, दहिवडी या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. सोलापूरकडे बघितलं, इंदापूर, अकलूज, पिलीवकडे जोरदार पावसाची शक्यता आहे. दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पाऊस जोर वाढतोय. करमाळा, इंदापूर, अकलूज, पिलीव या परिसरामध्ये. तर कुरुडवाडी, पंढरपूर, माहुळ, चलगाव, सोलापूर, अक्कलकोट, सांगोली सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. सांगलीमध्ये जर बघितलं, सांगलीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर थोडा कमी आहे सांगलीकडे. हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतात. सांगली, मालगाव, दिसिंग, कुची, नागज तसं हा जो काही परिसर आहे, विटा, मायानी, रामपूर, पलूस या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो. कुरुंदवाड, कुडा, चटणी हलक्या सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे. आणि कोल्हापूरमध्ये जर बघितलं, दुपारनंतरच्या वातावरणामध्ये कोल्हापूर, ज्योतिबाईल, कोडोली, किनी, आष्टा, इस्लामपूर, नरसिंहपूर सर्वत्र या परिसरामध्ये भाग बदलत हलक्या सरींची शक्यता जास्त भागामध्ये. कोकरूड, मालकापूरकडे देखील पावसाची शक्यता आहे. जोर थोडा कमी आहे. परोळा, संगरूळ, इस्पुर्ली, कागल, जेनवाडी, निपाणी, मुरगुण, बिद्री, राधानगरी आणि गगनबावळाच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. जोर थोडा कमी आहे आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये. तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस जोर वाढतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज दुपारनंतर जर बघितलं तर पावसाला सुरुवात होत आहे. तसेच सायंकाळच्या वातावरणामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये सेंद्रा, मेडिसी, पिपरी, काचोड, पाचोड हा जो सर्व काही परिसर आहे, सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. गंगापूर, वायजापूर, निंबेजळगाव, बिटकीन जोरदार पाऊस. धरण क्षेत्राकडे मध्यम स्वरूपाचा धाकेपाल. पैठण, दैगावणे, भक्तापूर मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो. वायजापूरकडे पाऊस जोर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे दौलताबाद, लरगुफाई, देवगाव, हतनूर, कन्नड, अंबाला, साईगव्हाण, चाळीसगाव या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तसंच फुलंब्री, विरमगाव, पिशोर मध्यम स्वरूपाचा. सिल्लोडकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय. तसेच मित्रांनो जालना जिल्ह्याकडे जर बघितलं, जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर थोडा कमी आहे. हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते. या ठिकाणी पावसाचा जोर सायंकाळच्या दरम्यान, रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो. जाफराबाद, समर्थनगर, हसनाबाद, दाभाडी, भोकरदन या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर वाढत आहे. बदनापूर, जालना, गुल्हापांगरी, तारगाव मध्यम स्वरूपाचा. सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त राहील. या ठिकाणी अंबडी, शिवरनगर, पानवाडी, तानवाडी, वडी, गुद्री, रामसगाव, शेवता सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. सायंकाळच्या दरम्यान जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. बीड जिल्ह्याकडे बघितलं, गेवराई, उमापूर, मंगरूळ या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. वडवणी, तळेगाव हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. धारूर, केज, येळम, चौसाळा हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असून अंबेजोगाईकडे पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. या ठिकाणी मध्यम स्वरूपात देखील पाऊस बघायला मिळू शकतो. या ठिकाणी पावसाचा जोर थोडा वाढलेला देखील बघायला मिळू शकतोय. धाराशिवकडे मात्र पाऊस जोर जास्त आहे. धाराशिवमध्ये बीड जिल्ह्याच्या तुलनेमध्ये जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. कळंब, मासा, तारखेड, बूम या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. सायंकाळच्या दरम्यान धाराशिवकडे या ठिकाणी पाऊस जोर वाढत आहे. बार्शी, पानगाव, येडशी, धाराशिव, पेठ, खामगाव, बिलीम, तुळजापूर या परिसरामध्ये लगतच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो लातूरकडे जर बघितलं, लातूरमध्ये आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पावसाचा जोर थोडा कमीच आहे. लातूर, औसा, निलंगा, शोणंतपाल, उदगीर, अहमदपूर, बर्डापूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी भाग बदलत हलक्या सरींची शक्यता आहे. परळी, गंगाखेड हलक्या स्वरूपात. परभणीमध्ये जर बघितलं, परभणीकडे पावसाचा जोर वाढतोय रात्रीच्या दरम्यान आणि मित्रांनो लातूरकडे देखील जोरदार पावसाची शक्यता रात्रीच्या दरम्यान आहे. लातूरमध्ये लातूर, शोणंतपाल, उदगीर, निलंगा, औसा रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पावसाचा जोर वाढतोय. बर्डापूर, अहमदपूर, गंगाखेड, परळी या परिसरामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये जोर कमी आहे. परभणीच्या देखील झरी, बोरी, जिंतूर, सैलू, पाथरीकडे पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय. नांदेड, वाघाळा जिल्ह्याकडे जर बघितलं, पूर्णा, बासमत, नांदेड, वाघाळा, भोकर, पेठ, उमरी या ठिकाणी जोरदार पाऊस रात्रीच्या दरम्यान. दुपारच्या दरम्यान जोर थोडा कमी आहे. लोहा, बुजुर्ग, कवठा, नरसी या ठिकाणी दुपारच्या दरम्यान जोर थोडा कमी आहे, मात्र रात्री पावसाचा जोर वाढतोय. हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसा या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढतोय. तर हिंगोलीमध्ये जर बघितलं तर सापतगाव, हिंगोली, कळमनुरी, इनापूर तसंच खंडाळा, पुसद
सर्व काही परिसरामध्ये या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे। तर मित्रांनो, आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय। नागपूरकडे जर बघितलं, नागपूरमध्ये दुपारच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे। मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय। पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर, दोर्ली, तसंच परशिवनी, वाघोली, कामपट्टी, नागपूर सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे। तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते। भंडारा जिल्ह्याकडे पावसाचा जोर जर बघितला, भंडाराकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे। जोर थोडा कमी आहे, हलक्या सरी बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकते। भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा, वार्थी, चिखली, मौदा या सर्व काही परिसरामध्ये। आणि गोंदियामध्ये बघितलं, गोंदिया, लांजी, तसंच गोरेगाव, आमगाव, साखरीतोळा भाग बदलत पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी जोर थोडा कमी आहे। आणि गडचिरोलीकडे मार्कासा, राजोळी, देसाईगंज, आरमोरी हलक्या सरी, मुरुमगाव, कापसीकडे हलक्या सरींची शक्यता, तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे। चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, रेपानपल्ली सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे। हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकते। तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो। चंद्रपूरकडे जर बघितलं, चंद्रपूरमध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील। दुपारनंतर पावसाला सुरुवात होत आहे। रात्रीच्या दरम्यान देखील भाग बदलत हलक्या सरींची शक्यता चंद्रपूर, राजुरा, भद्रावती, भातडी, मोहोर्ली, कुटवाडा हा जो काही सर्व परिसर आहे चंद्रपूर जिल्ह्याचा या ठिकाणी आहे। यवतमाळमध्ये जर बघितलं, यवतमाळच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील। पावसाचा जोर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतो। यवतमाळमध्ये लखेड, तरवा, दिग्रस, रुई, जवई या परिसरामध्ये पावसाचा जोर थोडा जास्त राहील। आणि वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं, वर्धा, सेलू, तुळजापूर, बारबडी हलक्या सरी भाग बदलत जोरदार पाऊस। हिंगणघाट, वाडनेर, वाडकेपणी ढगाळ वातावरण जास्त राहील। उत्तर भागाकडे जर बघितलं, लाडगड, वाधोना, आर्वी, तळेगाव, आष्टी, कारंजा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे, जोर कमी आहे। तर अमरावतीमध्ये अमरावती, चांदूर, मोजरी, आष्टी हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी हलक्या सरी पावसाचा जोर आहे। अचलपूर, चिखलदरा, चिखलदाई, रसाल, धारणी हा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो, अकोलामध्ये बघितलं तर अकोलामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये पावसाचा जोर थोडा कमी आहे। रात्रीच्या दरम्यान देखील पावसाची शक्यता कमी आहे। ढगाळ वातावरण राहील, हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे। वाशिममध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते। वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता, रिठाड, रिसोद या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे, मात्र जोर थोडा कमी आहे। बुलढाणाकडे जर बघितलं, बुलढाणा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे। रात्रीच्या दरम्यान आणि दुपारनंतरच्या वातावरणामध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतो। मेहकर, चिखली, मोहरा, देऊळगाव राजा, बुलढाणा, मोठाला, खामगाव हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस। खानदेशामध्ये जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, धरणगाव, विरंडोल, चोपडा, अमळनेर हा जो सर्व काही परिसर आहे, पाहूर, जामनेर, बोदवड, पाचोरा, भडगाव सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस असून उत्तर भागाकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो खानदेशात जळगाव जिल्ह्यामध्ये। तर धुळे, साक्री जोरदार पावसाची शक्यता। चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा हलक्या मध्यम सरी। नंदुरबारमध्ये देखील पाऊस आहे, मात्र जोर थोडा कमी आहे। नंदुरबार, शहादा, तळोदा, कलकुवा, कन्नी, नावपूर, विसरवाडी बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी भाग बदलत हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे नंदुरबार आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर भेटू आपण व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।